नमस्कार मित्रांनो, टिप्स ओनली प्लेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. हैदराबाद घोडा शर्यत 21 जुलै 2025 रोजी आहे. पहिली शर्यत दुपारी रात्रीचा 1 वाजता सुरू होईल. एकूण 8 शर्यती आहेत. सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे, कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि हाईप पॉइंट द्या. धन्यवाद. आजची पहिली शर्यत 1100 मीटर्स क्लास 3Y. प्रमुख दावेदार 1. सायप्रेस. मागील धाव दुर्लक्षित करा. पसंतीचा घोडा म्हणून नवीनतम चाचण्यांमध्ये चांगली हालचाल करत आहे. सर्वांना मागे टाकू शकतो. 2. अमेरिकन अफेअर. तिच्या शेवटच्या शर्यतीत 1200 मीटर्सवर कॅलाबसासच्या मागे 5व्या स्थानावर होती. चाचण्यांमध्ये चांगली आहे, जवळ येऊ शकते. 6. डॅशिंग चार्म. तिच्या शेवटच्या शर्यतीत 1200 मीटर्सवर कॅलाबसासच्या मागे 4थ्या स्थानावर होती. सुधारणा करणे आवश्यक आहे. 8. MOONLITE रोज. तिच्या शेवटच्या बंगळूर मोहिमेत 1600 मीटर्सवर वेगाच्या जवळ धावली आणि नंतर मागे पडली. नवीनतम चाचण्यांमध्ये प्रभावीपणे धावत आहे. एक प्रत्येक मार्गी संधी आहे. अपसेटर 6. डॅशिंग चार्म. दुसरी शर्यत 1200 मीटर्स क्लास 2. प्रमुख दावेदार 3. इम्पेरिया. तिच्या शेवटच्या शर्यतीत 1400 मीटर्सवर प्लेझंट स्टारच्या मागे 3ऱ्या स्थानावर होती. नवीनतम चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, सहज हरू नये. 5. एस्पियानेज. खालच्या वर्गात 1100 मीटर्सवर इतर घोड्यांना मागे टाकले. दंड आकारला गेला. फॉर्म कायम आहे, धक्का देऊ शकते. 7. कॅलिस्टोगा. खालच्या वर्गात 1200 मीटर्सवर सहजपणे जिंकली. दंड आकारला गेला. फॉर्म कायम आहे. दंडाला न जुमानता आणखी एक विजयी धाव घेतली पाहिजे. 10. बॉर्न ब्रेव्ह. त्याच अंतरावर खालच्या वर्गात जोरदारपणे जिंकली. दंड आकारला गेला. फॉर्म कायम आहे, जवळ येऊ शकते. अपसेटर 7. कॅलिस्टोगा. तिसरी शर्यत 1100 मीटर्स क्लास 3Y. प्रमुख दावेदार 1. एलेक्विंटा. त्याच्या शेवटच्या शर्यतीत 1200 मीटर्सवर वेगाच्या जवळ धावला आणि नंतर मागे पडला. नवीनतम चाचण्यांमध्ये प्रभावीपणे धावत आहे, लढल्याशिवाय हार मानू नये. 3. कॅच द वर्म. तिच्या शेवटच्या शर्यतीत 1200 मीटर्सवर व्हिक्टोरिया क्रॉसच्या मागे 4थ्या स्थानावर होती. नवीनतम चाचण्यांमध्ये आकर्षकपणे धावत आहे. सुधारणा करणे आवश्यक आहे. 6. गस्टोस बेबी. तिच्या शेवटच्या बंगळूर मोहिमेत 1200 मीटर्सवर सरळ रेषेत धावली आणि नंतर कमकुवत पडली. नवीनतम चाचण्यांमध्ये आकर्षकपणे धावत आहे. प्रत्येक इंच जमिनीसाठी लढले पाहिजे. 7. NRI हाय पॉवर. तिच्या शेवटच्या शर्यतीत 1200 मीटर्सवर HANUMAHABALA च्या मागे 2ऱ्या स्थानावर होती. पसंतीची घोडी म्हणून नवीनतम चाचण्यांमध्ये चांगली स्प्रिंटिंग करत आहे, जिंकले पाहिजे. अपसेटर 6. गस्टोस बेबी. चौथी शर्यत 1100 मीटर्स क्लास 4. प्रमुख दावेदार 4. ब्रिलियंट लॅड. त्याच्या शेवटच्या शर्यतीत द डेक्कन बुकमेकर्स वेलफेअर असोसिएशन अल्कोक अरेबियन मिलियनमध्ये 1400 मीटर्सवर नॉर्धर्न वेव्हच्या मागे 3ऱ्या स्थानावर होता. नवीनतम चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. प्रत्येक इंच जमिनीसाठी लढले पाहिजे. 5. ड्युबाय टच. तिच्या शेवटच्या बंगळूर मोहिमेत 1600 मीटर्सवर थंडरिंग फिनिक्सच्या मागे 5व्या स्थानावर होती. नवीनतम चाचण्यांमध्ये आकर्षकपणे धावत आहे. एक प्रत्येक मार्गी संधी. 6. पॅसिफिक हाईट्स. तिच्या शेवटच्या शर्यतीत द डेल्टिन जुवेनाइल स्प्रिंटर्स मिलियनमध्ये 1200 मीटर्सवर इंडियन ब्रोकेडच्या मागे 5व्या स्थानावर होती. नवीनतम चाचण्यांमध्ये चांगली स्प्रिंटिंग करत आहे, जिंकले पाहिजे. 9. ZUZA. त्याच अंतरावर मिस स्माइली एंजलच्या मागे 5व्या स्थानावर होती. पसंतीची घोडी म्हणून चाचण्यांमध्ये चांगली आहे, आश्चर्यचकित करू शकते. अपसेटर 6. पॅसिफिक हाईट्स. पाचवी शर्यत 1200 मीटर्स क्लास 3. प्रमुख दावेदार 3. हाय हिल्स. तिच्या शेवटच्या शर्यतीत त्याच अंतरावर कॅलिस्टोगाच्या मागे 2ऱ्या स्थानावर होती. नवीनतम चाचण्यांमध्ये चांगली हालचाल करत आहे. आघाडीवर असणे आवश्यक आहे. 4. क्रिम्सन रोज. तिच्या मागील शर्यतींपैकी एका शर्यतीत 1100 मीटर्सवर फर्स्ट क्लासच्या मागे 2ऱ्या स्थानावर होती. चाचण्यांमध्ये चांगली आहे, जवळ येऊ शकते. 5. डायाब्लो. त्याच्या शेवटच्या बंगळूर मोहिमेत त्याच अंतरावर जवळच्या समाप्तीमध्ये जिंकला. फॉर्म कायम आहे, जिंकले पाहिजे. 7. ग्लोरियस पॉवर. मागील काही धावा दुर्लक्षित करा. नवीनतम चाचण्यांमध्ये प्रभावीपणे धावत आहे. प्रत्येक इंच जमिनीसाठी लढले पाहिजे. अपसेटर 3. हाय हिल्स. सहावी शर्यत 1200 मीटर्स क्लास 2. प्रमुख दावेदार 1. मिस माया. त्याच अंतरावर उच्च वर्गात 1 N ओनलीच्या मागे 5व्या स्थानावर होती. नवीनतम चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. समाप्ती मनोरंजक बनवणे आवश्यक आहे. 2. डी मिंचू. तिच्या शेवटच्या शर्यतीत 1600 मीटर्सवर रेनिंग ब्युटीच्या जवळ 2ऱ्या स्थानावर होती. नवीनतम चाचण्यांमध्ये प्रभावीपणे धावत आहे. प्रत्येक इंच जमिनीसाठी लढले पाहिजे. 3. हरिकेन बे. बंगळूरच्या धावण्याच्या फायद्यासह इतरांवर एक धार राखू शकते. 4. मिकीमोटो. 1400 मीटर्सवर LASHKA च्या मागे 2ऱ्या स्थानावर होता. पसंतीचा घोडा म्हणून नवीनतम चाचण्यांमध्ये आकर्षकपणे धावत आहे. त्याला आणखी एक संधी दिली पाहिजे. अपसेटर
2D मिंचू. 7वी शर्यत 1400 मीटर्स क्लास 4. प्रमुख दावेदार 2. क्वालिटी वॉरियर. त्याच्या मागील शर्यतींपैकी एका शर्यतीत त्याच अंतरावर कमिंग होमच्या मागे दुसऱ्या स्थानावर होता. चाचण्यांमध्ये चांगला आहे, जवळ येऊ शकतो. 3. ग्लोरिया. तिच्या शेवटच्या शर्यतीत 1200 मीटर्सवर नॉटी सेनोरिटाच्या मागे दुसऱ्या स्थानावर होती. नवीनतम चाचण्यांमध्ये आकर्षकपणे धावत आहे, सुधारणा करणे आवश्यक आहे. 4. सार्जंट. त्याच्या शेवटच्या शर्यतीत 1600 मीटर्सवर टायगर रुबीच्या मागे दुसऱ्या स्थानावर होता. प्रत्येक इंच जमिनीसाठी लढले पाहिजे. 11. सिक्रेट ऑप्शन. खालच्या वर्गात त्याच अंतरावर जोरदारपणे जिंकली, दंड आकारला गेला, फॉर्म कायम आहे, सर्वांना मागे टाकू शकते. अपसेटर. 2. क्वालिटी वॉरियर. 8वी शर्यत 1200 मीटर्स क्लास 5. प्रमुख दावेदार 1. ऑलवेज स्पेशल. त्याच अंतरावर उच्च वर्गात सिल्वर लाइनिंगच्या मागे 4थ्या स्थानावर होता. चाचण्यांमध्ये चांगला आहे, जवळ येऊ शकतो. 2. डेझर्ट सुलतान. उच्च वर्गात 1400 मीटर्सवर ब्लू PANTHERESSच्या मागे उशिरा येऊन 4थ्या स्थानावर होता. 200 मीटर्स कमी अंतर कापून नवीनतम चाचण्यांमध्ये आकर्षकपणे धावत आहे, त्याला हरवणे कठीण आहे. 3. गोल्डन INZIO. त्याच अंतरावर उच्च वर्गात हरिकेन वेव्हच्या मागे 4थ्या स्थानावर होता. नवीनतम चाचण्यांमध्ये चांगली रचना घेत आहे, समाप्ती मनोरंजक बनवणे आवश्यक आहे. 7. लेगो. मागील काही धावा दुर्लक्षित करा, नवीनतम चाचण्यांमध्ये खूप सुधारणा झाली आहे, लढल्याशिवाय हार मानू नये. अपसेटर. 2. डेझर्ट सुलतान. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला अजून टिप्स हव्या असतील तर कृपया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि हाय पॉइंट द्या. धन्यवाद.